संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावताना अजित पवारांवर खापर फोडण्यात आलं। अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचं नुकसान झालं असं ऑर्गनायझरमध्ये लिहिण्यात आलं। त्यावरून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पलटवार केला। उत्तर प्रदेशात काय घडलं असा सवाल छगन भुजबळांनी संघाला विचारला। विजय झाला तर संघामुळे, पराभव झाला तर दादांमुळे असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी उपस्थित केला। त्यांच्या या टीकेला भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं। अब बात यह है कि ये बिल्कुल ज़रूर ये मानता हूँ मैं कि थोड़ा सा सेटबैक जो है महाराष्ट्र में मिला, मगर क्या सिर्फ महाराष्ट्र में मिला है? बीजेपी को सेटबैक और भी तो है। यूपी जैसे जो है राज्य में कोई भी ऐसा कहता नहीं था कि यूपी में कुछ सीटें कम आएगी, बल्कि लगता था कि ज़्यादा आएगी। फिर उधर भी तो थोड़ी सी कमी हुई। आरएसएसच्या बातमी नाही आहे, ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार त्यांनी त्या वृत्तपत्रामध्ये काही त्यांनी दिलं असेल, त्याचा अर्थ हे नाही आहे की ती भारतीय जनता पार्टीची काही अधिकृत पोझिशन आहे। आणि म्हणून मेहरबानी करून एखादा व्यक्तीने काय सांगितलं आणि मग टेबलावर बसून न्यूज आपण तयार करत राहायचं आणि त्याच्या उत्तर आणि खुलासा आम्ही करत द्यायचं, हे बिलकुल प्रथा काहीतरी चुकीची सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टीची पिछेहाट देशामध्ये झाली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्ण जबाबदारी ही अजितदादावर फोडण्यात आलेली आहे। खरं तर अनेक वेळा आम्ही संघाच्या लोकांकडनं, संघाच्या मुखपृष्ठामधून एखादी विजय झाला तर भारतीय जनता पार्टीचा, तर तो संघाच्या शिस्तीमुळे झाला, संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे झाला असं म्हणून ती लोक नेहमी म्हणायचे। आणि आज पराजय झाला तर अजितदादाचं नाव घेत आहेत, कुठंतरी कुणाला वाचवण्यासाठी आमचा ब्रँड डॅमेज करतायत की काय, म्हणून मी संघावरती टीका केलेली आहे। आरएसएस ही भाजपची पितृतुल्य मातृतुल्य अशा प्रकारची संस्था आहे आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझरमध्ये आरएसएसची भूमिका आली असेल तर त्याच्यासाठी सूरज चव्हाण यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। महायुतीचे वरिष्ठ नेते चार भिंतीत बसून याचं विश्लेषण करतील, अवलोकन करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।